बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। मी आतापर्यंत प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाचं काम केलं, परंतु वरच्या नेत्यांना काम करणारे लोक आवडत नाहीत। मला जवळपास 7-8 महिन्यापासून खूप त्रास सहन करावा लागला। माझ्या मनाविरुद्ध तालुक्यामध्ये गोष्टी होत गेल्या। जिल्हाध्यक्षांनी तालुक्यातच 2 गट करून टाकले आणि त्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून मी हे पाऊल उचललेलं आहे। साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही। त्यांनी सुद्धा जिल्हाध्यक्षांच्या सुरात सूर मिसळला आणि ते सुद्धा गटबाजीच्या राजकारणाला खतपाणी घालत होते। मी यशोमती ताईला सुद्धा सांगितलं। नंतर प्रदेशाध्यक्ष जे हर्षवर्धन पाटील सपकाळ आहेत त्यांच्याकडे सुद्धा माझी कैफियत मी मांडली, परंतु त्यांनी सुद्धा कानावर घेतलं नाही, त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळं मी हतबल होऊन हा निर्णय घेतला। उद्या काय नेमका उद्या लोकांच्या भावना जाणून घेणार आहे। लोक जे म्हणतील, जो मार्ग सुचवतील त्या मार्गाने मी जाणार आहे। 11 वाजता सर्व तालुक्यातील, दोन्ही तालुक्यातील, अंजनगाव दर्यापूर तालुक्यातील जे माझ्यासोबत लोक आहेत त्यांचा एक मेळावा बोलावलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये त्या लोकांच्या सर्व प्रतिक्रिया काय येतात, त्यांचा बोलण्याचा सूर काय येतो, ते सर्व त्यांचं मी ऐकून घेणार आहे आणि नंतरच मग पुढची दिशा ठरवणार आहे। पेपरमध्ये जे आलेलं आहे की आपण शिंदेगडात जाणार आहे, अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही किंवा कोण्या नेत्याला मी भेटलो नाही। मी या 4-5 दिवसापासून सतत घरी लोक येणं चालू आहेत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि त्या लोकांमध्येच मी व्यस्त आहे।